प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेत आज बरंच काही बघायला मिळालं आपल्याला. तर झालंय असं, आजचा 23 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. अर्जुन सायलीला म्हणत असतो, बोला ना मिसेस सायली, आता मी दमलोय तुम्हाला विचारून विचारून, गप्पच बसले आहात तुम्ही. आता हा सगळे अंथरूण पांघरुण टाकतोय तिथे आणि तिला विचारतोय, काय झालं, तन्वीचा राग आलाय का तुम्हाला? तुम्ही पण ना मिसेस सायली, बोला ना काहीतरी. तुम्ही चिडला नसताना तर मी तुम्हाला डायरेक्ट रिपोर्ट केला असता, पण तुम्ही तिथे येऊन तर हंगामाच केला. तुम्हाला माहितीये तन्वी आश्रमाबद्दल खूप काही बोलत होती, पण मर्डर बद्दलच काही बोलत नव्हती. आणि तुम्हाला माहितीये तिने जाता जाताना सायलीच्या फुलांचा गजरा घेतला. तिला आमच्या लहानपणाची कुठलीच गोष्ट आठवत नाही हो. मला सारखी ही गोष्ट खटकतीये. अर्जुन बरंच काही बोलतोय, पण सायलीला मात्र सारखं प्रतिमा आत्या आठवत आहे. सायली मनातून विचार करते की त्या प्रतिमा आत्याच होत्या. मला मनापासून हे वाटतंय. मी अगदी एक क्षण त्यांचा चेहरा बघितला आणि माझ्या मनातूनच जात नाहीये. हे कसं पटवून देऊ मी तुम्हाला? आता सायली एकदम म्हणते प्रतिमा आत्या. आता अर्जुन म्हणतो, तेच म्हणतोय मी, तिच्यात प्रतिमा आत्याचे एक पण गुण नाहीये. सायली म्हणते, अहो अलिबागला ज्या बाईचा अपघात झाला ना, ती बाई प्रतिमा आत्या होत्या. त्या आज जरा वेगळ्या दिसत होत्या, पण त्या प्रतिमा आत्याच होत्या. अर्जुन म्हणतो, तुम्ही एवढ्या वेळ गप्प होता, तुमच्या डोक्यात हे चाललंय? सायली म्हणते, हो हेच चाललंय. अहो मगासपासनं मी हाच विचार करतेय. त्यांच्या चेहऱ्यावरती ना असे भाजलेले व्रण होते. त्यांनी असा पदर पकडलेला होता. ते डोळे, तो चेहरा, मी खूप विचार केला आणि सर माझी खात्री पटली की त्याच प्रतिमा आत्या होत्या. 100% त्या प्रतिमा आत्या होत्या. अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे मिसेस सायली? प्रतिमा आत्या या जगात नाही आहेत. पण सायली म्हणते, आहेत त्या, या जगात आहेत, त्या प्रतिमा आत्याच होत्या. मी तुम्हाला कसं पटवून देऊ? अर्जुन म्हणतो, आपण त्यांचं अंतिम संस्कार केलेले आहेत, असं कसं शक्य आहे? त्या प्रतिमा आत्या नसतीलच. सायली म्हणते, तुम्ही तो अपघात नाही बघितला, मी बघितला ना माझ्या डोळ्यांनी. अहो त्या प्रतिमा आत्याच होत्या. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, बघा आपण मानू की या जगात 7 चेहरे सारखे दिसतात. आपण म्हणजे तुम्ही जे बोलताय त्या बाईच्या चेहऱ्यावर भाजलेले मार्क्स आहेत, पण प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावर कुठलेच मार्क्स नाही आहेत असे. तर ती प्रतिमा आत्या नव्हतीच. आता एकीकडे तुम्ही म्हणताय की आज भेटलेली बाई वेगळी होती, पण दुसरीकडे म्हणताय ती प्रतिमा आत्याच होती. असं कसं होईल मिसेस सायली? सायली म्हणते, ते मला नाही माहिती कसं झालंय, काय झालंय, पण झालंय नक्की. अर्जुन म्हणतो, हे बघा शांत व्हा तुम्ही. आपल्याकडे प्रतिमा आत्या गेल्याचे पुरावे आहेत की नाही? DNA रिपोर्ट आहे, डेथ सर्टिफिकेट आहे. पण आज तुम्ही जी बाई पाहिली ती प्रतिमा आत्याच होती, याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? सायली म्हणते, हे बघा पुराव्यावर तुमचा व्यवसाय चालत असेल, पण आज आपल्या मनाला जे वाटतंय ना तेच खरं आहे. म्हणजे मला वाटतं तेच खरं आहे. बघा ना, तुम्ही आज नेमकं अलिबागला जाणं, नेमकं मी तिथे येणं आणि नेमकं मीच त्याला वाचवणं, या सगळ्या गोष्टी कुठले तरी संकेत देताय सर. अर्जुन म्हणतो, हे संकेत वगैरे आहेत ना, याचा अजिबात विश्वास मला नाहीये. पण तुम्ही जे म्हणतात ना तुम्हाला संकेत वगैरे आले, तर ते तुम्हाला कशाला आले? पूर्णाजीला आणि सिनियरला येतील ना. तुमचा आणि प्रतिमा आत्याचा काय संबंध आहे? सायली म्हणते, तुमच्या या वकिली प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीयेत सध्या. अर्जुन म्हणतो, कारण तुम्ही जे म्हणताय ना ते खरं नाहीये. तुम्हाला थोडीशी प्रतिमा आत्यासारखी दिसणारी बाई दिसली असेल आज, पण तुम्ही जरा शांत व्हा बरं आधी. हे बघा तुम्ही शांत झोपा, आपण उद्या बोलूया. सायली म्हणत असते, ऐका ना माझा आत्या, अहो प्रतिमा आत्याच होत्या त्या. अर्जुन म्हणतो, तुम्ही शांत व्हा बरं, तुम्ही थकल्या आहात, झोपा आता थोड्या वेळ. अर्जुन तिला झोपवतो आता आणि म्हणतो, आपण उद्या बोलूयात, तुम्ही शांत झोपा. पण सायलीच्या डोक्यातनं काही ते चेहरा आणि ते दृश्य काही जाईना. ती सारखा तो विचार करतच झोपली आहे. आता प्रेक्षकांनो, रविराजांच्या घरी त्यांना लक्षात आलंय बरं का, चोरी झाली आहे. कशी झाली, काय झाली, आता हे तुम्ही बघत राहा. त्यांना कसं कळलं ते. रविराज कोणाशी तरी बोलत असतात फोनवर की ते JK गार्डनचे पेपर रेडी आहे, आपली भेटच झाली नाही, तुम्ही या, मी पेपर रेडी करतोय, असं म्हणून त्यांनी त्यांच्या कपाटाजवळ गेलेत. सुमन तिथेच असते. आता सुमनला असं वाटत असतं की रविराजांच्या लक्षात येऊ नये चोरी झाली आहे. सुमन आपलं सारखा त्या नागराजचा चेहरा आठवत असते. नागराजने तिला धमकी दिली आहे ना, आत्महत्या करून घेईल. सुमनला काही कळे ना आता हे रविराजांना सत्य सांगावं की नाही सांगावं, पण ती गप्पच बसली आहे बिचारी. तर आता हे रविराज कपाट उघडायला जातात तेव्हा सुमन म्हणते, भाऊजी चला ना जेवायला जाऊयात. आता हे रविराज म्हणतात, अगं सुमन मला भूक नाहीये सध्या, तुम्ही सगळे जेवून घ्या ना. तू हो पुढे, मी आलोच. आता सुमन म्हणते, अहो भाऊजी जेवण थंड होईल ना, चला ना. रविराज म्हणतात, चालेल अगं मला, मी घेईल गरम करून, तू जा. आता लगेच सुमन म्हणते, अहो पण तन्वी आली आहे ना आज एक्झिबिशनवरून, तुम्ही जर लवकर आलात तर म्हणजे दोघांनाही 4 घास जास्ती जातील जेवायला.
आता रविराज म्हणतात, अगं मी ते पेपर्स बघतोय कपाटातले, तू हो पुढे, मी आलोच. आता सुमनला काहीच कारण देता येईना, पण रविराजांनी फायनली उघडलंय ते कपाट आणि त्यांच्या लक्षात आलंय, पण आता इथवर ते काहीच बोलले नाही. आता सुमन आता जरा घाबरलेली दाखवली आहे आणि आता इकडे पुन्हा एकदा सायलीचं दृश्य त्यांनी दाखवलंय. सायलीला काही झोप येत नसते, पण आश्चर्यच आहे ना, झोपताना सायलीने साडी घातली होती आणि आता अचानक ड्रेस दिसतोय. असो, चेंज केला असेल तिने. तर आता ह्या सायलीला काही प्रतिमात्याचा चेहरा डोळ्यासमोरून जाईना. आता ती विचार करते, कोणाला काही वाटत असलं तरी मला मनापासून वाटते की त्या प्रतिमा आत्याच होत्या. मी बघितलाय ना त्यांचा चेहरा काही क्षणांसाठी, तरी तो माझ्या नजरेसमोरून हलत नाहीये. पण हे मी कसं पटवू तुम्हाला? अर्जुन झोपेत असताना आता ही खाली गेली आहे हॉलमध्ये त्या प्रतिमा आत्याच्या फोटो समोर. पण आता इकडे सुद्धा हे रविराज चिडतात आणि म्हणतात, चैतालीला बोलो, तन्वी, नागराज सगळेजण या समोर. नागराज म्हणतो, काय झालं दादा? आता सुमनला काही बोलता येईना. आता रविराज म्हणतात, आले का सगळेजण? नागराज म्हणतो, काय झालं दादा, एवढा का चिडचिड करतोयस तू? आता ही तन्वी म्हणते, बाबा आलेच सगळेजण, सांगा ना काय झालंय? मग रविराज सांगतात, आपल्या घरात चोरी झाली आहे. प्रतिमाचे दागिने आणि काही कॅश होती ती चोरीला गेली आहे माझ्या कपाटातनं. आता मात्र नागराज घाबरतो. पण आता ही तन्वी म्हणते, कसं काय, हे कसं काय शक्य आहे? अहो बाबा. नागराज म्हणतो, हो अरे दादा, असं कसं शक्य आहे? तुझ्या कपाटाला कोण हात लावणार आहे? आता रविराज म्हणतात, हेच तर मला कळत नाहीये की हात कोणी लावलाय. चोरी झाली आहे हे मात्र नक्की, दागिन्यासोबत कॅश पण गेली आहे. माझ्या खोलीत शिरून माझ्या कपाटाला हात लावण्यात आलाय. कोण गेलं होतं माझ्या खोलीत? आता सुमन खूप घाबरते. आता ते त्यांच्या घरच्या काम करणाऱ्या लोकांना विचारतात, कोण गेलं होतं माझ्या खोलीत? आता ती मुलगी म्हणते, नाही साहेब, मी नाही गेले तुमच्या खोलीत. रविराज म्हणतात, मग कोण गेलं होतं दुसरं माझ्या खोलीमध्ये? आता मात्र प्रियाच्या लक्षात आलंय. प्रिया मनात विचार करते, हा कांड नक्की नागोबाने केलाय. चोरी करून सगळा माल स्वतःच्या घशात घातलाय याने. आता ती मुद्दाम इतकी प्रयत्न करते. आता बघा ती काय काय करते प्रेक्षकांनो. आओ बाबा, कोणी केली असेल चोरी? नागराज काका, तुम्हाला माहिती आहे का? नागराज म्हणतो, अरे मला काय माहिती कोणी चोरी केली आहे? रविराज म्हणतात, जो कोणी चोर आहे ना तो ओळखीचा आहे. कपाट काही फोडलेलं नाहीये, अगदी व्यवस्थित किल्लीने उघडलंय कपाट आणि व्यवस्थित किल्लीने बंद केलंय. प्लॅनिंग करून चोरी करण्यात आलेली आहे. प्रतिमाच्या दागिन्याला हात लावायची हिंमत कोणाची झाली कोणास ठाऊक. आता लगेच ही तन्वी म्हणते, बाबा तुम्ही ना एक काम करा, तुम्ही पोलिसांना फोन करा बरं. आता मुद्दाम हे नागराजकडे बघून बघून बोलत असते ती. आता रविराज फोन करतच असतात. लगेच नागराज म्हणतो, अरे दादा, पोलीस कशाला बोलवतोयस? घरातलं प्रकरण आहे ना. आता सुमन म्हणते, हो ना भाऊजी, बदनामी होईल ना आपली पोलीस आल्यावर. रविराज म्हणतात, मूर्ख आहात का तुम्ही दोघे जण? एका वकिलाला सांगताय तुम्ही पोलीस आले इतकी बदनामी होईल म्हणून? अरे नागराज, तू पुढाकार घेऊन फोन करायला पाहिजे पोलिसांना की तुझ्या वहिनींच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. कळत कसं नाही रे तुला? अरे दिवसा ढवळ्या चोरी झाली आहे आपल्या घरामध्ये. आता लगेच प्रिया म्हणते, अहो बाबा, नागराज काकांना जरा घाबरले असतील म्हणून बोलले असतील, पण तुम्ही करा, हं, पोलिसांना फोन करा. नाही नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सगळेजण. नागराज काका, तुम्हाला पाणी देऊ का? हिला माहिती आहे प्रेक्षकांना की यांनी चोरी केली आहे. आता या रविराजांनी पोलिसांना फोन करून बोलवलंय की माझ्या घरात चोरी झाली, इन्स्पेक्टर जाधव लवकर या. तर इकडे सायलीबाई पण उठल्यात आणि तिने त्या प्रतिमात्याचा फोटो काढलाय खाली. आणि त्या फोटोला ते जशी ती बाई तिला दिसली ना आज या अलिबागला, त्या बाईच्या चेहऱ्यावर जसे व्रण वगैरे होते तसं तिने सगळं रिक्रिएट केलंय त्या फोटोवर. आणि आता तिची खात्री पटली आहे की ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती प्रतिमा आत्याच होती. पण आता हिने काय केलं की तो फोटो काढला आणि तिच्या खोलीत नेऊन ठेवला. तर आता मात्र सकाळी उठल्यावर झालाय चांगलाच हंगामा. आता इकडे बघा पोलीस आले. सुमन अशी बघते नागराजकडे सारखी घाबरल्यासारखी. आता ते पोलीस म्हणतात, हॅलो सर, मी इन्स्पेक्टर जाधव, तुमच्या घरी चोरी झाल्याचं कळलं, तुम्ही फोन केला होता ना? रविराज म्हणतात, हो इन्स्पेक्टर, आमच्या घरी चोरी झाली आहे. पोलीस विचारतात, खोली कुठे आहे तुमची? मग तन्वी म्हणते, ते त्या तिकडे आहे वर, माझ्या बाबाची खोली. आता ते पोलीस म्हणतात, जा तिकडे हवालदार, फिंगरप्रिंट्स वगैरे चेक करा. आता मात्र तन्वी काय कांगावा करते बघा. तन्वी म्हणते, इन्स्पेक्टर सर, अहो माझ्या आईची शेवटची आठवण होती हो, ते दागिने चोरी गेले, ती आठवण चोरी गेली हो. तुम्ही प्लीज दागिने आणि चोराला शोधून काढा. तो जो कोणी चोर आहे ना त्याला शिक्षा करा. त्याला पाप लागणार आहे. माझ्या आईचे दागिने चोरले त्याने, तो नरकात चढणार आहे. आता इतकी रडपड करते ती. आता रविराज म्हणतात, शांत हो तन्वी बाळा, शांत हो. ही मुद्दाम मोठ्या मोठ्याने रडत असते, बाबा बाबा करून. ते म्हणतात, शांत हो बाळा, शांत हो. आता हे पोलीस म्हणतात, हे बघा, मला ना फिंगरप्रिंट्स लागतील सर तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांचे, आणि मग मी उद्या पुन्हा येईल, तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील सगळ्यांना मला.
रविराज म्हणतात तुम्हाला हवे ते प्रश्न विचारा पण चोर सापडला पाहिजे. या सुमनला फुटलाय आता घाम. कुठल्या तोंडाने सांगेल की आपल्याच नवऱ्याने चोरी केली आहे म्हणून. बिचारी सुमन. आता इकडे सायलीने त्या प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावर अशी ओढणी टाकली आहे. सायली आता मनाशीच बोलत असते, सर तुमच्यासाठी हा पुरावा पुरेसा आहे की नाही माहित नाही मला, पण मन हा एक सगळ्यात मोठा पुरावा असतं. माझं मन सांगतंय आपल्या प्रतिमा आत्या परत आल्या आहेत. आता ना प्रेक्षकांनो, हे जवळजवळ 1 महिना लावतील त्या प्रतिमा आत्याला घरी आणण्यासाठी. आणतील की नाही याची शंकाच आहे मला, पण आता बघूयात. तसं दाखवताय तर खरी. आता ही सगळेजण ना फिंगरप्रिंट्स देतात आणि आपापली नावं सांगतात. त्या रविराजांच्या घरातल्या नोकरांनी दिलेत, आता या तन्वीने पण सगळ्यात आधी दिलेत फिंगरप्रिंट्स, सुमनने दिलेत आणि नागराजने सुद्धा दिलेत. आता ही आवाज देते नागराजला, नागराज काका अहो या ना. आता अशी कांगावा करते ना प्रिया की विचारूच नका प्रेक्षकांनो. भारी ॲक्टिंग केली तिने आज. नागराज जरा घाबरत घाबरतच फिंगरप्रिंट्स देतोय. फिंगरप्रिंट्स दिल्यानंतर सुमन त्याच्याकडे काहीशी अशी बघतीये आणि आता इकडे सकाळी सकाळी या पूर्णाजी उठल्यात आणि त्यांना हॉलमध्ये प्रतिमा आत्याचा फोटो दिसतच नाहीये आणि त्या खूप मोठ्याने ओरडायला लागतात, अरे कुठे गेले सगळेजण, लवकर खाली या. आता सगळेजण येतात पळत पळत आणि त्यांना वाटतं पूर्णाजीला काहीतरी झालंच. कल्पना त्यानंतर काय झालं पूर्णाई तुम्हाला? अर्जुन म्हणतो काय झालं पूर्णाजी? पूर्णाजी म्हणतात अरे मला काही नाही झालं, इकडे बघा आपल्या प्रतिमाचा फोटो गायब झालाय. आता सायली मनात विचार करते, अरे देवा आता यांना कसं सांगू मी प्रतिमा आत्याचा फोटो मी घेतलाय. आता मी जर काही बोलले तर कोणालाच माझ्यावर विश्वास बसणार नाही की प्रतिमा आत्या परत आल्यात. मी पूर्णाजीच्या भावनांशी अशी नाही खेळू शकत. प्रतापराव विमलला विचारतात, काय ग विमल, फोटो साफ करायला तू खाली काढला होतास का? विमल म्हणते नाही हो साहेब, मी कशाला फोटोला हात लावू, रात्री तर फोटो इथेच होता. आता मात्र अस्मिता म्हणते, अरे बापरे, म्हणजे आपल्या घरात चोरी झाली की काय? अर्जुन म्हणतो डोंट बी स्टुपिड. अस्मिता ताई, चोर काय फक्त प्रतिमा आत्याचा फोटो घ्यायला आला होता का? मग आता या कल्पना ताई म्हणतात, अरे पण फोटो कुठे गेलाय प्रतिमाचा? आता सायली खूपच घाबरली आहे. पण या पूर्णाजी विचार करतात, अरे बापरे हे काय भयंकर घडलं ग कल्पना. अगं बाई प्रतिमा, तू काय संकेत देतीयस मला? आता हे प्रतापराव म्हणतात, शांत हो पूर्णाई, असेल कुठेतरी फोटो, बघूयात आपण सगळेजण. कल्पना चल बरं रूममध्ये बघ फोटो, आणि अर्जुन तू तुमच्या रूममध्ये बघ. आता या पूर्णाजीला शांत करतात कल्पनाताई. अर्जुन सायलीला म्हणतो चला बरं आपण आपल्या खोलीत चेक करूया तो फोटो. आणि आता त्या रूममध्ये आल्यावर म्हणतो आपल्या खोलीत कसा असेल फोटो? पूर्णाजी पण ना मला तर वाटतं की अश्विन आणि चैतन्यने काहीतरी प्रँक केलाय आणि दोघं जण बाहेर निघून गेलेत. सायली आता हळूच म्हणते की नाही त्या दोघांनी काहीही केलेलं नाहीये. अर्जुन कपाट उघडत म्हणतो नाही त्यांनीच केलं असेल. ते दोघं कसे आहेत ना ते माहिती आहे मला. आता कपाट उघडल्या त्याला या सायलीच्या म्हणजे कपड्यांच्या बाजूला प्रतिमा आत्याचा फोटो दिसतो आणि तो म्हणतो अरे बापरे हा फोटो इथे काय करतोय? सायली आता डोळे झाकून घेते आणि म्हणते मीच आणला तो फोटो. अर्जुन म्हणतो काय, हा फोटो तुम्ही इथे आणून ठेवलाय? सायली आता नुसते मानीने होकार देते आणि प्रेक्षकांनो अर्जुन घाबरतो आणि इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. आता सायली अर्जुनला पटवून देण्याचा प्रयत्न करते पुढच्या भागामध्ये. बघा त्यांच्या चेहऱ्यावर पण अशी अर्धवट ओढणी होती. अहो आता माझी खात्री पटली आहे की मला जी बाई दिसली ना ती प्रतिमा आत्याच होत्या. अर्जुन म्हणतो अरे तुम्ही जी बाई बद्दल बोलताय ती बाई नाहीये जिवंत. हे बघा तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी, हा टॉपिक बंद करा आता बघूयात प्रेक्षकांनो सायली कशी सिद्ध करेल की प्रतिमा आत्या जिवंत आहेत ते. आणि प्रेक्षकांनो थोड्याच वेळात कला आणि अद्वैतचा रिव्ह्यू देणार आहे मी. अद्वैत कलाला भेटायला गेला बरं का माहेरी. कसा गेला काय गेला ते बघत राहा आणि ठरलं तर मग या आपल्या आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.